जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ, दुर्गुणाचा वळ पहावेना। जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ, दुर्गुणाचा बळ पहावेना। सद्गुणाची देवा वाढो ऐसी कळ, मरणाची झळ साहवेना। जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ, दुर्गुणाचा बळ पहावेना। तुझ्या दारी दावी पांडुरंगी तळ, उन्मादाचा मळ झाकवेना। विठ्ठलाची आस वाढावी सरळ, विषाचे गरळ टाकवेना। जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ, दुर्गुणाचा बळ पहावेना। ऐसे लाभो भान देगा देवा दान, चरणात ध्यान राहू देगा। अमृताची वेळ अमृताचा कुंभ, भक्तीचा मृदुंग वाजू देगा। विठू तुझ्या दारी भेटला श्रीरंग, मन झाले दंग माऊलीचे। घडो तुझी प्रीत वाढो तुझा संग, जीवनाचा रंग पाहू देगा। तर जय श्रीराम पब्लिक, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये। ॲज युजल सगळ्यांना माहितीच आहे, आपल्या हडपसरमध्ये आज संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज व श्री ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा आहे। सो ज्ञानेश्वर महाराजांची पालखी तर सकाळीच निघून गेली, आम्ही उठलोच नाही। पण तुकाराम महाराजांच्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी समस्त आमचं विघ्नार्थ मित्रमंडळ जमत आहे। एक 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 रडू अजून काही उठलेलं नाही आहेत, ती पण येते दे। सो मग आपण चाललेलो आहे पालखीला। सो आजचा ब्लॉग तुम्हाला कळायलाच असेल, पालखी सोहळा। सो स्टे ट्यून बघत राहा। ब्लॉग काढायचं कारण असंच की ज्या कोणा बांधवांना पालखीला जायला जमलं नाही किंवा काय काम असेल, त्यांनी आपल्या ब्लॉगमार्फत दर्शन घ्यावं, हाच हेतू आहे ह्या ब्लॉग मागचा। सो स्टे ट्यून बघत राहा। मागच्या वर्षी पण आपण ब्लॉग काढलेला, भरपूर पब्लिकला आवडलेला आहे, भरपूर प्रतिसाद आलता। सो दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी पण ब्लॉग पालखीचा। सो स्टे ट्यून बघत राहा। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा। तुम्हाला वाटत असेल तुमचा भाऊ काळा का दिसतोय, तुमच्या भावाचे 6 डोस झालेत गोळ्यांचे। सो हिटमुळे तुमचा भाऊ काळा पडलेला आहे, पण लवकरच गोरा होईल परत। आणि हेअरकट करायचं होता मला, राहून गेला, ठीक आहे, काय विषय नाही। सो चला जाऊया, सगळी पोरं जमली की जाऊया, कसं काय ब्लॉग होते बघत राहा। तो मंडळी ऊन लागायला लागलेले, ढग पण कसलं फास्ट चाललंय बघा गाईज। ढग बघा कसं फास्ट चाललंय। असंच आयुष्यात फास्ट प्रगती करायची आम्हाला, पण होत नाही। चला चला गाईज, चला कोण राहिला। सो गाईज चला, पोहोचलेलो आहे। पालखी आली आहे का नाही पहिलं जाऊन पाहू, आणि मग नेक्स्ट नियोजन सांगतो तुम्हाला। दर्शन घडवतो तुमचं व्यवस्थित।
काही गंध लावून झालेला आहे. कसं वाटतंय कमेंट करून सांगा. Speaker check. जगण्याचे देवा लाभ ऐसे बळ दुर्गुणाचा वळ पहावेना. जगण्याचे देवा लाभ ऐसे बळ दुर्गुणाचा बळ पहावेना. सद्गुणाची देवा वाढो ऐसी कळ मरणाची झळ साहवेना. जगण्याचे देवा लाभ ऐसे बळ दुर्गुणाचा बळ पहावेना. तुझ्या दारी दावी पांडुरंगी तळ उन्मादाचा मळ झाकवेना. विठ्ठलाची आस वाढावी सरळ विषाचे गरळ टाकवेना. जगण्याचे देवा लाभ ऐसे बळ दुर्गुणाचा बळ पहावेना. ऐसे लाभो भान देगा देवा दान चरणात ध्यान राहू देगा. अमृताची वेळ अमृताचा कुंभ भक्तीचा मृदुंग वाजू देगा. विठू तुझ्या दारी भेटला श्रीरंग मन झाले दंग माऊलीचे. घडो तुझी प्रीत वाढो तुझा संग जीवनाचा रंग पाहू देगा. मोठा पाऊस आलेला आहे. हे बघा आमचे कार्यकर्ते कोणी आला तिकडे फक्त
दिसतंय का? A few moments later. सो गाईज, तुम्ही म्हणता लिओ काय ट्विस्ट आहे. सो ट्विस्ट असं आहे की मला एअरपोर्टला जायचं आहे. कारण किती वाजले आता? 2 वाजलेले आहेत. 2 वाजलेले आहेत. 4 वाजताची फ्लाईट आहे. कुठं काय ते तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये कळेलच. पण मी पटकन निघून आलो. मला एअरपोर्टला लवकरात लवकर पोहोचायचं आहे. पण डोंट वरी, हे जे मागच्या फुटेज तुम्ही पाहिल्या, आपले एकनिष्ठ, आपले सगळे कार्यकर्ते, आपले सगळे भाऊ लोक म्हणले तू जा निवांत, आम्ही व्यवस्थित फुटेज काढतो आणि तुला शेअर करतो, मग तू ब्लॉगमध्ये टाकून देते. मला वाटलं 2 वाजेपर्यंत सगळं उरकल, पण नाही उरकलं. ठीक आहे, काय विषय नाही. आता तिकडं जाणं पण लय गरजेचं आहे. फ्लाईट मिस जर झाली तर अवघड काम आहे. सो त्यामुळं क्षमस्व, जातो. एअरपोर्टला कशाला चाललं आहे ते तुम्हाला आता इथून पुढं कळेल. सो स्टेट फोन करके आता नाही फोन लावणार. रोहित ॲम्ब्युलन्स कुठे बसली? शुभम दिसते का? मग चष्मा विश्वा लावून किधर दिखाओ. होय भाऊ, ह्याला किती घाई जायचे. जाता हूँ मैं तो मुझे तू जाने दे, क्यों परेशान